हॅलो ऑल माय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आर्टिकल बुकिंग ही IMA ॲपमध्ये कशी करायची. तर सर्वात अगोदर 3 डॉटवरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर बुकिंग ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मग स्टार्टिंगलाच रजिस्टर लेटर म्हणून एक ऑप्शन असेल, त्याला क्लिक केल्यानंतर तिथे एक आपला आर्टिकल नंबर टाकायचा आहे. जो आपण लेबल लावतो लिफाफ्यावरती तो नंबर टाकायचा आहे IN वाला. तर आर्टिकल नंबर टाकून झाल्यानंतर खाली बुकिंग टाईपमध्ये आपण ऑन पोस्टल सर्व्हिस सिलेक्ट करणार आहोत, कारण आपण सर्व्हिस लेटर बुक करणार आहोत. त्यामुळे ऑन पोस्टल सर्व्हिसला क्लिक करायचं आहे. मग वेट टाकायचे आपल्या लेटरचं. मग रजिस्टर लेटरचं वेट मी टाकते 20 ग्रॅम. खालची डिटेल्स ही टाकायची काही तेवढी आवश्यकता नाही आहे. तर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर सेंडरमध्ये जो सर्व्हिस लेटर बुक करणार आहे त्याची सगळी डिटेल्स येईल, आणि जर रेग्युलर लेटर बुकिंग करणार असेल तर सगळी सेंडरमध्ये कस्टमरची सगळी ॲड्रेस येईल. तर सुरुवातीला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे BPMचा, कारण आपलं सर्व्हिस लेटर आहे त्यामुळे सगळी BPMची डिटेल्स येईल. त्याच्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे. मग जसं पिनकोड आपण टाकाल तिथे आपलं BO सिलेक्ट करायचं असते. BO सिलेक्ट करायचा आहे आपला. मग त्याच्यानंतर फर्स्ट नेम म्हणजे BPMचं सगळं फर्स्ट नेम टाकायचं आहे. लास्ट नेम टाकायचं आहे आपलं. मग मिडल नेम पण टाकायचं आहे. मिडल नेम टाकून झाल्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे. फर्स्ट ॲड्रेस टाकायचा आहे आपला, जो काय असेल तो टाकायचा आहे. ॲड्रेस 2मध्ये पण तेच ॲड्रेस टाकायचा आहे. मग ॲड्रेस टाकून झाल्यानंतर खालची डिटेल्स आपोआप येऊन जाईल. मग खाली ॲड्रेस टाईपमध्ये ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर ॲड्रेसेसमध्ये आपण ज्याला पाठवणार आहोत त्याची सगळी डिटेल्स येईल. सर्वात अगोदर पिनकोड टाकायचे आहे. ज्याला आपण पाठवणार आहोत हे आर्टिकल त्याचे सगळं पिनकोड टाकायचं आहे. पिनकोड जसंही टाकाल तिथे एक येईल ॲड्रेस, त्याला क्लिक करायचं आहे बरोबर आहे का ते चेक करून. मग फर्स्ट नेम टाकायचं आहे त्यांचंच. नंतर ॲड्रेसमध्ये टाकायचं आहे त्यांचंच ॲड्रेस. मग ॲड्रेस 2मध्ये पण तेच ॲड्रेस टाकायचा आहे. त्याच्यानंतर खालची डिटेल्स आपोआप येऊन जाईल. मग खाली ॲड्रेस टाईपमध्ये ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. मग चेक करायचं आहे का सगळं डिटेल्स बरोबर आहे का. नसेल तर टाकून घ्यायचं आहे. लास्ट नेम राहिलेला आहे, मग लास्ट नेम त्यांचं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरती सगळी डिटेल्स चेक करून झाल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आर्टिकल बुकिंग डिटेल्स पूर्ण येईल. त्याच्यामध्ये सेंडर म्हणजे ज्यांनी पाठवलं त्याचे सगळे म्हणजे सगळी डिटेल्स, आणि कोणाला पाठवलं त्याचे सगळे डिटेल्स येऊन जाईल. खाली प्रीपेड अमाऊंट दिसेल. आपण सर्व्हिस लेटर बुकिंग केलं त्यामुळं 0 अमाऊंट दाखवते आहे.
जर आपण रेग्युलर लेटर जर बुकिंग करत असाल तर त्याला चार्ज लागतील. त्याच्यानंतर बुक नाव करायचं आहे, बुक करायचं आहे. मग आर्टिकल नंबर आणि बुकड सक्सेसफुली म्हणून एक मेसेज येईल. मग त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. ही प्रिंट 2 असेल, जी एक ठेवून घ्यायची आहे आणि एक लिफाफ्याच्या पाठीमागे लावून पाठवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आर्टिकल बुक केलेलं त्याचे रिपोर्ट बघायचे आहे. मग रिपोर्टमध्ये जाऊन आर्टिकल रिपोर्ट बघायचा आहे. त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे की आपण कोणतं लेटर बुक केलो होतो. आपण रजिस्टर लेटर बुक केलं होतं तिथं ते रजिस्टर लेटर क्लिक करायचं आहे. डेट सिलेक्ट करायची, फेच करायचं आहे. मग ज्या तारखेला आपण रजिस्टर बुक केलं होतं ते तारीख आणि रजिस्टर IN नंबर, कोणी बुक केलं आणि कुठे बुक केलं ते सगळी डिटेल्स ही इथं येऊन जाईल. रिपोर्टमध्ये चेक करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपण आर्टिकल बुकिंग ही IMA ॲपमध्ये केली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.